नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत। तो म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झाम एप्रिल 2024 मध्ये पेपर 1 जो झाला होता, या पेपरमधले फक्त 5 प्रश्नांची चर्चा आज आपण इथे करणार आहोत। आणि तो युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड। तो युनिट कोणता आहे? टीचिंग ॲप्टिट्यूड। त्यातले फक्त 5 प्रश्न, पण ते 5 प्रश्न जेव्हा आपण उत्तर त्याचं अचूक देतो, ते उत्तर अचूक कसं द्यायचं याचं देखील स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे। प्रश्न पहिला बघा। प्रश्न काय आहे? जर अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। आणि पर्याय काय आहेत? वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता। आणि ऑप्शन बघा, इथं ABCD दिलेले आहेत। केवळ 2, केवळ 1, 1 आणि 2 आणि 2 आणि 3 हे ऑप्शन आहेत। इंग्लिशमध्ये बघूयात आपण। इफ टॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रिमंडस पॉवर फॉर ॲक्विजिशन ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज्ड इन्साइट, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी। आता फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे मेमरी टीचिंगचं वैशिष्ट्य आहे। मग जनरलाइज इन्साइट आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज हे कुणाचं वैशिष्ट्य आहे? तर अंडरस्टँडिंग लेवल टीचिंगमध्ये जनरलाइज इन्साइट अतिशय महत्त्वाचं असतं, इन्साइट। परंतु रिफ्लेक्टिव्ह टीचिंगमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज डेव्हलप होत असतात। त्यामुळं प्रश्नात कुठला उल्लेख आला आहे? मेमरी लेवल टीचिंगचा उल्लेख आलेला आहे। त्यामुळं बी हे उत्तर बरोबर आहे। बी हे उत्तर करेक्ट आहे। ओन्ली ए म्हणजेच काय? जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। वास्तविक माहितीच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। प्रश्न दुसरा बघा। टिंबटिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे। अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता, हे 3 पर्याय त्यांनी दिलेले आहेत। आणि ABCD हे जे ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला एक उत्तर असणार आहे। तर यामध्ये बघा, इंग्लिशमध्ये आपण वाचूया। द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग, म्हणजे शिक्षकांनी टीचिंग मेथड चूज करत असताना हे कन्सिडर करावे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे नेचर ऑफ लर्नर्स। म्हणजे समजा विद्यार्थी ढ असेल तर त्याला लेक्चर मेथडनी शिकवणं चांगलं राहील का वेगळ्या मेथडचा वापर करून त्याला हळूहळू शिकवलं तर चांगलं राहील, या पद्धतीचा विचार म्हणजे लर्नरचं जे नेचर आहे, अध्ययनकर्त्याचे जे अध्ययनकर्त्यांचे स्वरूप जे आहे ते लक्षात घेऊन तुम्हाला टीचिंग मेथड चूज करायची आहे। म्हणजे पहिलं तर असणारच आहे। दुसरं बघा, नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ज टू बी रिअलाइज्ड, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप। शिक्षक वर्गात येताना कधी पण अगोदर त्यानं उद्दिष्ट ठरवलेलं असतं की हा लेसन मला आजच्या त्या तासाला एवढ्यापर्यंत शिकवायचं आहे। या उद्दिष्टानुसार त्याची जी टीचिंग मेथड आहे ती चूज होऊ शकते। म्हणजे दुसरा पण बरोबर आहे। तिसरा काय बघा, द टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सी, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता। समजा इतिहासाचा लेसन शिकवायचा आहे आणि त्यांनी असं लक्षात आलं की नाट्यीकरण पद्धतीने त्यांनी तो लेसन शिकवणार आहे, परंतु नाट्यीकरण पद्धतीचा अभिनय जो आहे तो त्या शिक्षकाला स्वतःमध्ये ती क्षमता आहे का? जर असेल तर या पद्धतीचा तो वापर करेल। म्हणजेच का, हे देखील ऑप्शन बरोबर आहे। म्हणून उत्तर काय असणार आहे? 1, 2 आणि 3, म्हणजेच सी हे उत्तर तुमचं असणार आहे। 1, 2 आणि 3, सी हे उत्तर तुमचं असणार आहे। प्रश्न तिसरा। प्रश्न काय बघा, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? आता यामध्ये व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट? व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट? पहिलं त्यांनी दिलंय ते अंतर्मुख स्वरूपात असतात। दुसरं दिलंय ते त्यांच्या सहाध्यावर अवलंबून असतात। ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात। ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात। एक तर पहिली गोष्ट सगळ्यात अगोदर म्हणजे दे आर
आता सी ऑप्शन तुम्ही बघा, दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर, म्हणजे हे तर होणारच नाही. का तर गिफ्टेड मुलं ही इंट्रोवर्ट लेवलची असतात. जर आपण पाहिलं तर 70% ते इंट्रोवर्ट असतात, 30% एक्स्ट्रोवर्ट असतील देखील, पण पर्सेंटेज मात्र त्यांचं कमी असतं, बरोबर. आणि दुसरं काय, दे आर डिपेंडेंट ऑफ देअर पियर्स, म्हणजे ही दुसऱ्यावर अवलंबून नसतात, म्हणजे बी आणि सी तर होणार नाही. आता राहिला प्रश्न, ए आहे का डी आहे, बरोबर. तर आता याच्यामध्ये हे अंतर्मुख स्वरूपाचे असतात, हे एक वेळ ठीक आहे, पण ते 70% अंतर्मुख असतात. परंतु 100% जास्तीचा प्रभाव जर बघायचा म्हटलं तर डी ऑप्शन काय, दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट, म्हणजे ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. आणि हे बरोबर आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे, या प्रश्नाचे उत्तर आहे डी. या प्रश्नाचे उत्तर आहे डी. डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. What is the main characteristic of gifted students? They are independent in their judgment. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. आता तुम्ही म्हणाल की सर गिफ्टेड स्टुडंट म्हणजे नेमकं काय, तर इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर हू हॅव एक्सेप्शनल ॲबिलिटीज ऑर ॲप्टिट्यूड्स इन वन ऑर मोर एरियाज, म्हणजे एका किंवा एकापेक्षा जास्त एरियामध्ये ते एक्सेप्शनल असतात, म्हणजे टॅलेंटेड असतात, ब्रिलियंट असतात. मग ते एक्सेप्शनल एरिया कुठले कुठले असू शकतात, तर त्यांचे स्किल्स खूप डेव्हलप असतील. उदाहरणार्थ रीडिंग स्किल असेल, त्यांची मेमरी खूप फास्ट असू शकते, त्यांचा शब्दसंग्रह खूप जास्त असू शकतो. दुसरं काय तर क्युरिओसिटी, ती मुलं खूप क्युरियस असतात की त्यांना सगळी चौकशी करायला लागते की हे काय आहे, हे कसं बनतं, याचा उपयोग काय, या पद्धतीने. तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे सेन्सिटिव्हिटी, दे मे बी इमोशनली सेन्सिटिव्ह अँड हॅव ए स्ट्रॉंग सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजे ती मुलं एकतर संवेदनशील असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जो आहे ना, एक असे सहजपणे ते विनोद करून जातील, या पद्धतीचं सेन्सिटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे लर्निंग. तर गिफ्टेड मुलं जे असतात ते खूप चांगल्या पद्धतीचं लर्निंग ॲबिलिटी असते, लर्निंग ॲबिलिटी त्यांची खूप चांगली असते. त्याच्यानंतर सेल्फ टीचिंग पण असतं, म्हणजे एखादी गोष्ट त्यांना जर शिकायची असेल तर ते स्वतःला समजून सांगतील एवढी ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते. तर यामध्ये स्किल्स चांगले असतात पहिलं गिफ्टेड स्टुडंट्सचं. त्यानंतर क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये खूप असते, क्युरिओसिटी. त्यानंतर त्यांच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी असते. त्यानंतर लर्निंग ॲबिलिटी चांगली असते आणि सेल्फ टीचरसुद्धा ते असतात. अशा पद्धतीच्या कॅरेक्टरिस्टिक गिफ्टेड स्टुडंट्सचे असतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न काय बघा, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये भर देण्याची गरज असते. आता प्रश्न इथं पडू शकतो, अनुदेशन म्हणजे काय, म्हणजेच काय की टीचर जर विद्यार्थ्यांना काही इन्स्ट्रक्शन्स देत असेल, काय अनुदेशन म्हणजे हे करायचं, या अशा पद्धतीने करायचं, याला काय म्हणतो आपण इन्स्ट्रक्शन. हे ज्यावेळेस देत असेल त्यावेळेस त्यांनी कशावर फोकस करायला पाहिजे. फॉर अडल्ट लर्नर्स इन्स्ट्रक्शन नीड्स टू फोकस ऑन, कुठल्या गोष्टीवर त्यांनी फोकस करायला पाहिजे. पहिला ऑप्शन काय बघा मराठीमध्ये, प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच फोकस करावा. दुसरा आहे प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त. तिसरा आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. आणि चौथा आहे की प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक प्रॉडक्ट यावर सारखाच, म्हणजे डी तर होणार नाही. प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच भर असेल का, नसणार आहे. आता हा जो विद्यार्थी आहे तो ॲडल्ट आहे, म्हणजे काय, तो थोडक्यात प्रौढ आहे. मग प्रौढ लोकांना काय शिकवायची गरज आहे. आता प्रौढ लोक जे आहेत ते आशय जे आहेत ते स्वतः समजून घेतील, पण जर त्यांना काही ट्रिक्स सांगितल्या, योग्य प्रकारच्या ट्रिक्स सांगितल्या, प्रोसेस समजावून सांगितली, तर ते छान पद्धतीने त्या अध्ययन त्यांचं होणार आहे. त्याच्यामुळं सी ऑप्शन जो आहे तोच करेक्ट ऑप्शन आहे. मोर ऑन द प्रोसेस अँड लेस ऑन द कंटेंट टू बी टॉट, अशा पद्धतीचं हे उत्तर असणार आहे. प्रक्रियेवर कमी असं होणार नाही, प्रक्रियेवर जास्त असं होणार आहे. प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी फोकस असावा, हे उत्तर आहे. म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. प्रश्न 5वा काय बघा, प्रश्न आहे
विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. प्रश्न काय आहे? विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. आता मूल्यमापनाचे प्रकार दिलेले आहेत. इथं हा एक प्रकार आहे बघा, आकारिक, साकारिक, नैदानिक. आता स्थान निश्चिती हा काही प्रकार नाही आहे, त्यामुळं प्लेसमेंट तर होणार नाही पहिली गोष्ट. आता इंग्लिशमध्ये आपण वाचूया. डॅश डॅश इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. पर्टिक्युलर कंटेंटचा तुम्हाला जर मूल्यमापन करायचे असेल तर तुम्हाला कुठलं मूल्यमापन उपयोगी पडणार आहे. आता फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये शेवटी घेतलं जातं बघा. समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे शेवटी घेतलं जातं आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे असते ते सतत घेतलं जातं. म्हणजे 3माही परीक्षा, 6माही परीक्षा, 9माही परीक्षा अशा पद्धतीचं ते म्हणजे एखादा घटक शिकवला त्याच्यावर घेतली जाणारी परीक्षा त्यालाच काय म्हणतो आपण? आकारिक मूल्यमापन म्हणतो. पण साकारिक मूल्यमापन हे समेटिव्ह असतं, शेवटी घेतलं जातं, जशी 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा वगैरे वगैरे. आणि डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे काय असतं की ते निदानात्मक एखादं स्किल डेव्हलप आहे किंवा नाही त्याचं निदान करण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट किंवा त्याला नैदानिक कसोटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी मात्र तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याचं पर्टिक्युलर कंटेंट अंडरस्टँड करायचं असेल, त्यानं शिकलेलं आहे का, त्याला येतोय का, तर समेटिव्ह म्हणजे शेवटी जशी 10वी-12वीची परीक्षा होते त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की कुठला कंटेंट त्याचा वीक आहे वगैरे. तर याचं उत्तर आहे सी. समेटिव्ह इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. मी असं म्हणेन की हे जे प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचे ते तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणारे आहेत. फक्त याच्यामध्ये गरज काय आहे की ती कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करण्याची गरज आहे. लॉजिक त्याचं काय असेल, ॲज अ टीचर तुम्ही याला कसं या प्रश्नाला पाहता हे यामध्ये इथं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. असाच 2023ची जी परीक्षा झाली होती त्याचे टीचिंग ॲप्टिट्यूडचे 5 प्रश्न मी उद्या घेऊन येणार आहे. धन्यवाद.